काय यूट्यूब टाकणार की काय व्हिडिओ यूट्यूबला टाकणार एवढा? चला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक महत्व मगाशी एक पण रेड मारला त्याने. त्याचप्रमाणे हे भव्य दिव्य असं क्रीडांगण आपण पाहतोय. या क्रीडांगणासाठी या ठिकाणी ज्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली आहे श्री संतोष दौलत साखरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करतोय. व्यासपीठावरती हे आपण क्रीडांगण पाहतोय. या क्रीडांगणासाठी ज्यांची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ते आमचे श्री संतोष दौलत साखरकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काळ्याचा गडगड ऐकायला येईल कारण इथे मात्र पकड कुणाला गेली आहे. सक्सेसफुल पकड या ठिकाणी पाहायला मिळतोय रोहन उके या खेळाडूला. अध्यक्षांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा तुझे सन्मान करतोय. श्री सुहास बोर आपल्याला विनंती असेल. पण यांच्या पाय रोहनला फटके पडतोय. मारामाऱ्या करा माझे. तरी माईक द्या. हे इकडे पकडताना काय पण करतात. फटके इकडे आपल्या रेडर इकडे तिकडे गेला त्याला धुतात. रेडरलाच फटके पडतात. तो काय करतच नाही रेडर मेन म्हणजे. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये ज्या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय. चुका होतात मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल झालाय. श्री गुणाची कमाई करतोय. आणि या ठिकाणी मात्र सिद्धेश गौरत या खेळाडूला रोखण्याचं काम केलं गेलंय. डिफेन्स सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सालदुरे संघाचा गुणाची कमाई होती. या ठिकाणी बिग बॅटल पाहायला मिळेल. श्री सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघ शिकेशी अशा दोन बलाढ्य संघामधला खेळ. रोहन उके चढाई मार्गवरती महाराष्ट्र राज्याचा यावेळेस मात्र बघा रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकरच्या माध्यमातून एक पाहायला मिळतोय. जखडून ठेवलं अक्षरशः चढाईपटूला आणि सक्सेसफुल झाला मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान ऋतिक शिंदे सक्सेसफुल गुणाची कमाई बॅक टू बॅक पाहायला मिळते. गुणाची कमाई या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुली केशी संघासाठी तोडीस तोड उत्तर देण्याचं काम केलं जाईल. एक शेर तर दुसरा सव्वा शेर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला श्री सीमामाता सालदुरे रोहन उके दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मात्र दापोलीचा टायगर बंटी आंबेकर आणि त्याचा संघ गजानन संघ शिकेशी. या ठिकाणी श्री पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. अप्रतिम दर्जाचा खेळ सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळाला या खेळाडूचा. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आज मात्र चढाई मार्गवरती खूप मोठी भूमिका यावेळेस मात्र बजावताना पाहायला मिळतोय. पायातला उचलत याला उतर. या ठिकाणी आपण पाहतो एका गुणाची कमाई केली जाते सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. रोहन सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्ग होती. ऋतिक शिंदे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडूंनी केलंय. दापोली तालुक्याचं देखील सातत्याने प्रतिनिधित्व करत आलाय. आणि या ठिकाणी मात्र स्थानिक संघ गजानन संघ शिकेशी संघासाठी खेळ करतोय. या ठिकाणी थोडंसं शांत प्रेमी आणि त्यानंतर मालगाव सुतारकोंड आयोजित भव्य तालुकास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आज क्रीडा रसिकांची उपस्थिती नक्कीच होती का लागणार होती कारण आपण पाहिलं तर सर्वच बलाढ्य संघ आजच्या रात्रीमध्ये आपला खेळ सादर करणार होते. ज्या पद्धतीचा हाय व्होल्टेज ड्रामा क्रीडा रसिकांना पाहायला मिळणं अत्यंत गरजेचं असतं. अशा प्रकारचा सातत्याने खेळ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार होता.
काल देखील खूप सारे बलाढ्य संघ या मैदानावरती खेळून गेले, परंतु सर्व संघांवरती मात करत श्रीराम करते संघाने बाजी मारली, फायनल फेरीसाठी क्वालिफाय झाला. आणि आज या रात्रीतून आपण पाहिलं तर जय हनुमान आंजर्ले संघ या संघाने दुसऱ्या फेरीमध्ये भैरवनाथ मुरुड संघाला पराभूत केला. तो संघ फायनल सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे आणि चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनलचा सामना हा जय हनुमान आंजर्ले संघासोबत खेळ याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. म्हणजे संघ विजय होतो तर थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल. महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने आपण पाहतोय दोन्ही संघ अगदी संयम बाळगून या ठिकाणी आपला सामना खेळत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुरेखरित्या इथे मात्र डिफेन्स करताना केळशीचा संघ पाहायला मिळालाय. रोहन सातत्याने अटेम्प्ट करत होता, परंतु अगदी काही सेकंदाचा खेळ रिमेनिंग असताना तो देखील रिकामी हाताने माघारी फिरतलाय. रोहन देखील आज दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी ऑलराऊंडर पद्धतीचा खेळ रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज मात्र या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होती, सक्सेसफुल झाला. या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई सक्सेसफुल. ऋतिक शिंदे येतात, नंतर मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड करू या परिस्थिती सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स. या ठिकाणी आपण पाहतोय ही जी आपण विद्युत रोषणाई पाहतोय, ही विद्युत रोषणाईची व्यवस्था सहकार्य आम्हाला ज्यांनी केलंय ते श्री सुरेश रामचंद्र साखरकर आणि त्याचप्रमाणे सुमित विजय साखरकर. मी दोघांना देखील विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री सुरेश रामचंद्र साखरकर आणि श्री सुमित विजय साखरकर आपण कृपया व्यासपीठावर येऊन. या ठिकाणी आपण स्कोर कार्ड पाहूया, ज्या ठिकाणी स्कोर कार्ड 8 गुणांवरती केळशीचा संघ आहे तर 5 गुणांवरती सालदुरेचा संघ. अजून एका गुणाची भर सालदुरे संघाच्या खात्यामध्ये 6 गुणांसंख्येवरती सालदुरेचा संघ जाऊन पोहोचलाय. मला असं वाटतं चला या ठिकाणी व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती उपस्थित श्री सुरेश रामचंद्र साखरकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी श्री अण्णा साबळे यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. श्री महेश साबळे सर आपल्याला विनंती करेन की आपण श्री सुरेश साखरकरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रोहन सक्सेसफुल बोनस गुणाची कमाई करतोय. चला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आर्यन ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न फसलाय. एकाएकी पकड करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरला. तो मात्र चढाईपट्टू हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला श्री सीमा माता सालदुरे तर दुसऱ्या बाजूला गजल समशेक अशी 2 कट्टर प्रतिस्पर्धी या ठिकाणी पाहायला मिळतात. रोहन यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळली. तो पंचायत गावाला कुठला पंच गावरला डिसिजन दिला नाही की दोघं पण धरतात इकडच्या आणि तिकडच्या. दोघं अजून उठली नाही. बोल ना ते आले तर दोघं एक साथ येणार. 2 पॉईंट आणलं नाही तर येणार असं बसायला लागेल दोघांना. या ठिकाणी पुन्हा एकदा श्री संकुलकर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु यावेळेस मात्र थोडासा शांत सेमी खेळ मध्य देशावरती येऊन स्थिरावलाय आणि माघारी परतलाय.
यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 13 चला या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र आपण पाहतोय चढाई केले गेले श्री संघटन संधूचा काय चाललंय का म्हणते या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावा ठोकला जातोय गुणाची कमाई केली जाईल का पंचांचा इशारा या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय गुणाची कमाई होतीये जर्सी जर्सी पुलिंग आहे जर्सी जर्सी कावला पकडला इकडून बोला जर्सी पुलिंग म्हणून टी शर्ट सांदुरे संघाचा चांगली कामगिरी करतोय स्कोर कार्डकडे जाऊया या ठिकाणी 11 गुणांवरती श्री सीमामाता सांदुरे तर 9 गुणांवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर मात्र गजानन संघ शक्य आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा रोहन यावेळेस याला बाहेर काढायला पाहायला मिळतोय पॉइंट देता दिसत तो पडला आता बोनस पडलाय नाही दिलं ना अरे पडलाय बोनस या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय आक्रमण करेल समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा आज मात्र रोहनला रोखणं थोडस कठीण झालंय गजानन संघ शक्य संघाला त्या दरम्यान क्षणभर या ठिकाणी सिद्धेश गौरव या खेळाडूला आपण पडला सज्ज झालाय बोनस गुण घेतल्याचा दावा केला जातो आणि त्यानंतर पाहिलं तर मात्र खूप बहुत आहे आक्रमक खेळत असताना या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय बोनस गुणाची कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल टॅकल पॉईंट जमा झाला सालदुरे संघाच्या खात्यात एका उरलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय केशी संघाचा किल्ला लढवताना पाहायला मिळेल नाही त्या पकडला पण नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहन उके या खेळाडूंना सक्सेसफुली टिपलंय प्रतिस्पर्धी संघातील डिफेंडरला सक्सेसफुल होतोय 1+2 = 3 पॉईंट सालदुरे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील ऑल आउट ऑल इन होईल आणि चढाई मार्गवरती रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर ज्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी सातत्याने क्रीडा रसिक उपस्थित होतो आज मात्र त्या सर्व खेळाडू क्रीडा रसिकांची इथे मात्र इच्छा पूर्ण केली आहे बंटीला आज मात्र पहिल्या सामन्यापासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे परंतु इथे मात्र जर गुणाची कमाई देखील केली गेली तर मात्र नक्कीच टाळ्याचा घडघाट स्कोर कार्ड पाहूया ज्या ठिकाणी 17 गुणांवरती संघ आहे आणि 11 गुणांवरती या ठिकाणी गजानन संघ शक्यशी जय हनुमान आंजर्ले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल जय हनुमान आंजर्ले सेमीफायनलची लढत याच्यानंतर खेळली जाईल याची नोंद घ्या या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय या ठिकाणी रोहन ऍडव्हान्स मिडलाईन क्रॉस आले का या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळली आहे सक्सेसफुल डिफेन्स होतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला काही क्षणासाठी असं देखील वाटलं होतं की मिडलाईन क्रॉस होती की काय परंतु या ठिकाणी मात्र डिफेन्स सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघाचा मोमेंटम शिफ्ट होतो या ठिकाणी सालदुरे संघाकडे बॅकफुटला बलाढ्य असा गजानन संघ शक्यशी घाबरले आता नाही देणार बोनस देणारच नाही देणार बोनस पडला देणार देणार चढाईपटू श्री संघाच्या माध्यमातून नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला गेला
बघितलं देणारच नाही पण ते घाबरला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत श्री सीमामाता चांदुरे संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात सिद्धेश गौरव चढाई मार्गवरती. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई होती. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल कामगिरी रोहनच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्धेश यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेल्या. दोन महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय का जनसंघर्ष केशी संघाच्या बॅकलाईनच्या पाठी असतील. ऋतिक शिंदे सिद्धेश गौरव पाहायला मिळतोय. शॉट आहे पहिला शॉट आहे जो मान मोडली इथं लवकर यायचं काय पापडी पापड आहे तो तुकडा व्हायला पापड आहे. या ठिकाणी प्रवीण सर उपस्थित आहेत. व्यासपीठावरती स्थान आणि त्यानंतर त्यांची देखील स्पर्धा असते महालक्ष्मी चालगाव. ही देखील स्पर्धा नक्कीच लवकरात लवकर भेटीला येईल आपल्या. तिकडे आम्ही नाही हरवले. आपल्या संघाची मेहनत सातत्याने गरजेची आहे. हारची ती खेळामध्ये चालूच असते. त्यामुळे आज हरलोय उद्या नव्याने उठण्याची गरज आहे. आज संघर्ष केला उद्या नक्कीच विजय तुमच्या पदरात असेल आणि नक्कीच एक ना एक दिवस दापोली तालुक्यातील प्रथम क्रमांकाचं चषक आपल्या घरी वाजत गाजत जाणार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6 रोहन हुके. म्हणूनच पालगावच्या क्रीडानगरीमध्ये अनाउन्समेंट केली आहे आणि यंदाच्या संघामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. रोहन पाहायला मिळतोय. मध्य रेषेवरती स्थिरावलाय. एक मिनिटाची रेड खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 13 समोर डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु थोडासा शांत सेमी खेळ पाहायला मिळाला. आज मात्र खूप विरोधित खेळाडू गजना संघर्ष केशी संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण साडी असेल जर्सी क्रमांक 2 श्री संकुलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सारवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रतिस्पर्धी संघातील डिफेंडरला रनिंग हँडल्स या ठिकाणी पाहायला मिळालाय. सक्सेसफुल देखील होईल आणि अजून एका गुणाला गोल फलक जे आहे ते मात्र सर्व 22 गुणांवरती गोल फलक पुढे सरकले. ते मात्र सातोरे संघाचं तर 12 गुणांवरती या ठिकाणी मात्र केशी संघाकडे देखील आपण पाहतोय 12 गुण फलकावरती. अजून एक सक्सेसफुल टॅकल आर्यन या ठिकाणी बोनस टाकलेला यायचा की नाही. तिघात खेळली असती. नंतर मात्र पाहायला मिळतोय. रोहन हुके या खेळाडूला इथे मात्र 2+2=4 पॉईंट. स्कोर कार्डकडे जाऊया. स्कोर कार्ड या ठिकाणी 70 देखील मंडळाच्या वतीने आभार धन्यवाद. या ठिकाणी एका गुणाची कमाई होती.
स्कोर कार्ड या ठिकाणी 27 गुणांवरती सांगलीचा संघ आहे, 14 गुणांवरती केळशीच्या संघाला आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आई जर्सी क्रमांक 9 आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परतला इतकी रेड पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण खेळाडू सातोरे संघाचा यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहे. येऊन देतील दोन आय झाली होईल या ठिकाणी मात्र रोहन आर्यन कर्डेकरच्या माध्यमातून सक्सेसफुल या ठिकाणी मध्ये रोखलं गेलंय. सक्सेसफुल झालाय डिफेन्स पुन्हा एकदा सातोरे संघाचा. आर्यन सक्सेसफुल, ऋतिक शिंदे बॅकलाईनच्या पाठी. यावेळेस मात्र पलटवार करू शकत नाहीये, पलटवार करण्याची संधी मिळत नाही आतापर्यंत गजान संघ केळशी संघाला. क्षणभर विश्रांती या ठिकाणी सातोरे संघासाठी. या ठिकाणी सिद्धेश सक्सेसफुल झाला. मल्टी पॉइंट रेट 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. या चढाईमध्ये जर रोहन उके या खेळाडूला रोखलं गेलं तर पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो केळशी संघाकडे. परंतु रोहन उके या खेळाडूला रोखलं जाईल का ही सहजासहजी गुणाची कमाई. या ठिकाणी सहजासहजी गुणाची कमाई होतीये सातोरे संघासाठी. प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋतिक आपला खेळ सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा रोखलं गेलंय. सक्सेसफुल होतोय डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सातोरे संघाचा. चांगली कामगिरी पाहायला मिळते आज मात्र सातोरे संघाची. बलाढ्य अशा केळशी संघाला रोखलं गेलंय. 30 गुणांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो मात्र सातोरे संघाचा आणि 16 गुणांवरती केळशी संघाला आपण पाहतोय. या ठिकाणी एक शांत सैन्य चढाई रिकाम्या हाताने माघारी परतलाय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 3 सिद्धेश. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी क्रमांक 2 श्री साई मार्गवती पाशाकडे केलं गेलंय. शांत संघ खेळ केला जाईल कारण आतापर्यंत आघाडी आपण पाहतोय की महत्वपूर्ण आघाडी सद्यस्थितीमध्ये सातोरे संघाकडे आहे. त्यामुळे तो संघ थोडासा शांत खेळ करेल परंतु आक्रमण करण्याची आवश्यकता सद्यस्थितीमध्ये गजानन संघ केळशी संघाला. आक्रमण करावं लागेल, पलटवार करावा लागेल. एक ऑलआउट घेतला गेलाय, त्या ऑलआउटची परतफेड देखील करावी लागेल. मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर इथे मात्र आक्रमक खेळ करत सातत्याने मल्टी पॉइंट रेड करणं देखील गरजेचं असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने एक व्हॅलिड रेड अपयशी माघारी परतलाय चढाईपटू. त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सिंगल पॉइंट सातोरे संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे गुणफलकाकडे जाऊया. 32 गुणांवरती सातोरेचा संघ आहे तर 16 गुणावरती या ठिकाणी केळशीचा संघ पाहायला मिळतोय.
या पकडीनंतर अजून एका गुणाची कमाई होते. सालदोरे संघाच्या खात्यामध्ये 33 या गुणफलकावरती जाऊन पोहोचलाय. 33-16, 16-33 असं शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक. याच्यानंतर सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर खेळवला जाईल. जयनुमान आंजर्ले हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. तर चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलची लढत याच ठिकाणी या मैदानावरती जयनुमान आंजर्ले संघासमोर खेळ. जो संघ विजयी होईल त्या संघाला मैदानावरती थांबायचा आहे. जयनुमान आंजर्ले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल. तुमच्या समोरील संघ या चालू मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो संघ या मैदानावरती तिथेच थांबेल. आपण तयार राहायचंय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळतच आपण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती केशीचा संघ. सामना संपला. शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहता ऑल आउट झाला तो मात्र केशीचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय. आज मात्र थोडासा बॅकफुटला गेला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. केशीचा संघ महत्वपूर्ण खेळाडूंची अनुपस्थिती केशी संघाकडे. त्यामुळे आज मात्र कुठेतरी रेडिंगच्या डिपार्टमेंटमध्ये थोडीशी कमतरता जाणवली. ती मात्र केशी संघाच्या माध्यमातून. आणि तर डिफेन्स जर आपण विचार केला तर डिफेन्स सामना संपला. शेवटची 3 मिनिटे. तर तो दुसऱ्या बाजूने सालदोरेचा संघ अतिशय अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळाला आज मात्र. जर केला गेला गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून तर कुठेतरी मॅच मध्ये अन्यथा असाच जर सामना चालू राहिला तर मात्र श्री सीमामाता सालदोरे या स्पर्धेच्या सेमीफायनलची फेरी गाठेल आणि त्यांचा सामना या ठिकाणी आंजर्ले संघासमोर खेळवला जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई सालदोरे संघासाठी होते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मैदानावरती थांबेल याची नोंद घ्या. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला जातोय. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. या ठिकाणी जर्सी क्रमांक 14 सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई करतोय. सोडला नाही मानलं नाही रडा. सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. श्री सीमामाता सालदोरे संघ या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलची फेरी गाठताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बलाढ्य अशा गजानन संघर्ष केशी संघाला या संपूर्ण स्पर्धेतून या ठिकाणी संभवता इथे मात्र माघार घ्यावी लागते. प्रवास या ठिकाणी त्यांचा थांबेल कारण 38 गुणांवरती सालदोरेचा संघ तर 20 गुणांवरती केशीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटची काहीच सेकंद या ठिकाणी या चालू सामन्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी तिसरी चाळी असेल. थर्ड रेट जाईल. पॉइंट पण 0 झाली. 4-5 संपलं पॉइंट. ये बाळा चल घरात चल. काय तर वागताय घरात झोपू चल. हे म्हणते या ठिकाणी गुणाची कमाई होती. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. चालू सामना संपतोय. चालू सामन्यामध्ये श्री सीमामाता सालदोरे संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. गजानन संघ आला तुमचा खेळ सादर केला त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे श्री सीमामाता सालदोरे संघ